धावपळ करून पैसा मिळत नाही. हा बावला पण आहे पैशासाठी धावावं लागत चुकी नाही. पैसा जर धावपळ करून मिळत असता तर मुस्लिम इतकं श्रीमंत ह्या जगात कुणीच नाही. हलक्या हाती 20 किलोमीटर येणार ते कुत्रा हलक्या जर तिला बॅटरी बसवली असती एका घरक्यात बॅटरी डिस्चार्ज वाक्य नाही का सारखा हिटत आहे पण भाकरीला मागे सारखं पाळत आहे कोण पण भाकरीला मागे. मांजर घरात राहते ब्रिज वर राहते वाटी भरपूर भीती वर जेवायला बसलं त्याच्या ताटातलं खाते निवांत नाही वाटी पाहिलं ठरलं तरी मांजरीला पाहते. म्हणून मांजर टीव्ही पाहतेच. ती काही वेळ दाखवली म्हणजे घरात जेवढ्या सुविधा आहेत तेवढी मांजर घेते आणि हे सारखं पाळत आहे भाकरीला मागे घरात बसली. तुम्ही जर मांजरीसारखे दत्त पायाला चिटकून राहिले तर तुम्हाला नामाचं दूध प्यायला. काही काही माणसं दरवर्षी नवा गुरु करतात. काही माणसं इकडे आहेत त्याला 4 प्रकार सांगतात. शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी आणि सर्वाहारी. आता आमची जी टोळी आहे ती शाकाहारी. यातले निम्मे मांसाहारी आणि काही पट्टे असे इकडे जावा ते तिकडे जावा. सप्त्याला गेलं ना ते आमटी मसोबाच्या नाकाला गेले कांदे खिशात लिंबू पिळून रसा घ्यायला लावला तरी याला म्हणायचं मिसला. काही पट्टे असे काही भाऊ याला म्हणायचं सर्वाहारी शाकाहारी मांसाहारी मिश्राहारी. आता तुम्ही कोण आहे हे घरी गेल्यावर ठरवा. शाकाहारी तसं गुरु केला अजगर गुरु केला ढुंगा. ढुंगा पानाला धक्का लागत नाही पण फुलातला मकरंद खायच. पानाला धक्का लागला मकरंद खाऊ. जे खरे साधक असतात ते लोकांच्या मागे लागत नाही पण भजन करी बंद करी. आणि हे सगळे गुण अण्णा मालकाकडे त्यांच्या पुतण्याकडे नाही वावरदार मालकाकडे आहे म्हणून त्यांच्याकडे दत्त जयंती आहे. असं कोणी बच्ची काय ज्यानं बायको केलेलं ना बायको तो काय होतो बायको कोण नाही अशी नीट करून टाकी आपल्या पुढं बाप सुद्धा असत म्हणायचा. तू तर सासरवाडीला कांदे वाटेल करायला तुला आलाच असेल. तुम्हाला कधी शियाला जमलाय का गोला तुम्ही बा किती आफाट कुत्र पाला किती आफाट अख्या रात मोकळं सोडा वाक्यावर कुत्र कोणालाच घरात येऊ दे. कुत्र कोणाला जेवू दे फक्त घराजवळ वाघ येऊ द्या. कुत्र्याला भुकायचं इंजेक्शन द्या दुसरं कणात पण भुकणार. वाघ आलं कुत्र भुकत नाही पार 90 पाला त्याला तरी भुकणार नाही. कुत्र इतकं हुशार आहे वास येतो. वाघ आला कुत्र कधीच पुढे लपणार नाही
हाताखालीच लागणार जजमेंट म्हणतात राहील आणि ते वाघाला सांगतोय खाता वरचाने मला खातावरताना म्हटलं तू उचल कसंही घरात कटाळी तुला भुकत नाही का जम्मुक कधी गर्जना तो देखील नाही पंचाला महाराजांची भाषा आहे तुला किती तरी ओरडलं वाघ भाई नको आता माणसं बोलता वाघ माणसं खातात याच्यातली निमे म्हणतात समोर तर आला ना समोर घर शब्द म्हणतच नाही माणूस इकडे सुरू इकडे सुरू घर म्हणतच नाही तो वाघ त्याने केलं नाही तो वाघ काही अशी वाघ येतो मग तुम्ही ना वाक्यबारी काय का अण्णा महाराजांच्या दरबारात येणाऱ्या साधकाने सगळ्यांचे मतभेद सोडून फक्त दत्त नाम चिंतन केलं ना इथं दत्त त्यांचं वर्णन एकनाथ महाराज करतात तुकाराम महाराज करतात त्यांच्या पाठीमागून गांधीजी महाराज या सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मला आतापर्यंत तुम्हाला माहीतच नव्हतं ते सांगतो तुम्हाला हुंडा गुरु केला माहित नाही पाणी गुरु केलं माहित नाही थोडं पाखरू गुरु केलंय माहित नाही साप गुरु केला साप साप हे जाऊ दे पटकन जायचं ते जाऊ दे बरं आता 2 मिनिटे मी थांबतो कोणाला जायचंय 2 मिनिटं जाऊ एक कोणाला जावं पटकन आता जर मध्ये उठले का असं आहे का हे तुमचे शेवटचे बसा पटकन काय होतं जागा पवित्र कीर्तन आता तुमच्या बाहेर नाही गेलं कीर्तन आत गेले आणि कीर्तन बाहेर नको कीर्तन आत एकदा कीर्तन मांडवाच्या वस्तूपासून ते यायचं मी कसं मी चेहऱ्यावरून तेच आहे ना मी साधणीचं तेच ब्युटी पार्लरचं तेच नाही कारण पावडर लावून जगात बाया जर गोऱ्या होत असत्या तर ज्ञानेश्वरीची ओवी खोटी ठरली असते ज्ञानेश्वरी ओवी आहे ललाटीचे मिळे न मोडे का काही केला काळे गोरे पण धुतले पिठोरी ज्ञानोबराची भाषा आहे काळे गोरे पण आता मी सावळ आहे का काळ आहे काळा म्हणल्यावर भांडण मला राग येईल तुमचं माझं भांडण आहे मी सावळ आहे का काळ आहे म्हणजे मीडियम आहे म्हणजे कावळा नाही सावळा पण फोटो जर पाहिजे ना गोरा आहे तसं जग आहे अन्न मार्गांचं झालं या मार्गांचं झालं ही चेहऱ्यावरती जे तेज आहे साधनेचे तेज आहे तुम्ही देवळात जा दत्ताचं करेल तुमच्या आम्ही काय नाही तुम्ही पहा दत्त मार्गाकडे आणि त्यांनी सगळे देवा देवाचं मंदिरात जाणार आहे
देवाच्या तोंडाचं कधी पाहायचं नाही. तोंडात पाहिजे नाही. आपलं तोंड इतक्या लाईक नाही का त्याच्यानं पाहू. आपलं तोंड येऊन भरलो का त्या मंदिरात गेल्यावर फक्त दत्ताची पाय पाहिजे पाय आणि त्याला सांगायचं लेकराला जवळ घे. लेकराला जवळ घे आणि आई कसंही पोरग असलं तरी म्हणून दत्त माझी माता, दत्त माझा विचारच केला नाही. ती आई आहे आणि असं काही सांगायचं नाही. तेव्हा देवाचं तोंड पाहिजे. तुमच्या नारायणपूरच्या मंदिरातल्या मूर्ती पहा इतक्या तेजस्वी आहे. याचं कारण अखंड भजन त्यामुळे मूर्ती तेजतात. मंदिरातल्या मूर्ती तेजस्वी जर असल्या तर त्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात. त्यांची नित्यनेमाची पूजा, त्यांच्या मंदिरातलं पावित्र्य आणि त्यांच्याजवळ अखंड असणारं नामचिंतन या 3 गोष्टींमुळे मूर्ती तेजस्वी होतात. आणि महिला पुरुष रोज देवाशी जरा 1-2 मिनिटं बोलत जा आणि देवाला काम सांगत माझ्यासारखं काही बाबा दोन करू काय करू द्या काम करतो काय करू देव झोपून घेत काय करू देव पोरीचं लगीन जुळवलं भाकर केलं काही ते इतकं हलकट आहे. काय करू देवा 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणजे तुला बायको मेळवेश तुला सुधरत असं नाही सांगायचं. देवाला काहीच सांगायचं. आम्ही सगळे वारकरी सुद्धा आपली किंवा स्वयंपाकवाले वाले संध्याकाळी झोपायच्या वेळेस महिला पुरुष फक्त गुरुवारचा अवसर नाही आणायचं. आता उद्या तर तुमचा योगायोग आहे, दुसरा गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवार चालू असते ना. करा करा शोधले पण त्याचा एक शोध काही आपलं नवीन आणायचं सभा हरिपाठ केलं ते नाही. एखादं गुरुचरित्र पालन केलं नाही. 2 गुरुवार दत्त पाहू नाही का तुला पण शरीराशिवाय कधी देऊ नये काय म्हणा. आणि देवाकडून रोज तुम्ही बसायचे सगळे पहिले प्रतिष्ठे वेगळी नाही करायला सगळ्यात आणि मस्त दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा शेजारी खाली असं घ्यायचं मस्त पैकी मोबाईल बांध TV बांध आणि मग दत्त महाराजांशी बोलायचं रोज. दत्त महाराज म्हणजे पण म्हणलं असं वाटलं रूपांतरण देतो त्याच्यावर आहे. देवाला असं हसत बोलायचं असं असं तोंड सुरू नाही बोलायचं. देवा असं मस्त फ्रेश बोलायचं देवाशी. आणि मी सांगतो तेच बोलायचं, काही बोलायचं नाही. देवा देवा जर नारळ घ्यायचं देवा कारण देव प्रेमाचा भुकेला आहे. आता समजा एक मंदिर आहे दत्त महिला म्हणा एखाद्या श्रीमंताची बायको आहे. तिनं सोन्याची बांगडी दत्तापुढे ठेवली आणि दिल्लीत आलेली बाई फाटक्या डोक्यावाली पण दत्तावर श्रद्धा आणि तिनं दत्त महाराजाला तुळशीचं पान ठेवलं. दत्त पुन्हा काय घे तुळशीचं पान घे. त्या वर्धा भक्त गरीब आहे पण भावाने प्रेमाचा भोगेरा
जरा सणसणीत बसा आणि मस्त बोलायचं देवाशी. काय बोलायचं माहिती का? देवा, ए देवा, देवा असं नाराज घ्यायचं नाही. नाराज घ्यायचं मस्त पैकी देवा. देवा, ए देवा. शबरीची पोरं खाली घालत, हो. सुदाम्याचे पोहे घालत, हो. विदूर काकाच्या कन्या खाण्यात आल्या, हो. ज्ञानोबाची भिंत ओढली का, हो. सोखोबाची ढोरं ओढली का, हो. सज्जन बाबाला मास शिकू लागला का, हो. जनाबाईला जळू लागला का, हो. मीराबाईला विष्णू लागला का, हो. सखूबाईला भांडे घासू लागला का, हो. काय देवा, एका बाईनं केळ सोडलं तर साल्ट तू खाली आणि गावात तिनं खाला. घोडे धुवायला गेला. एवढी कामं देवा तो केली. देवाला एक अभंगच म्हणून दाखवायचा. उच्च नीच काही नेणे दाशी पुत्र कन्या. सगळं काम केलं ना देवा. मग मी नारायणचे 25 वर्ष वारी करतोय. पौर्णिमेला येतोय. लेकरू आहे तुझं देवा. तुझ्या लेकराला फक्त एकदा दर्शन दे बस. काहीच नको. त्याला गाडी आहे, बंगला आहे, त्याला काहीच देऊ नको. फक्त एकदा दर्शन दे. आणि मग देवाला सांगायचं, देवा कभी कभी मेरे दिल में हमको तुझको बना दिया हमारी. गाणं नाही, गाणं म्हणजे मी गाणं भेटत नाही. धरला पंढरीचा गळा बांधून हृदय ये ना. कभी कभी मेरे दिल में हमको तुझको बना दिया गया हमारी. आणि जर तू माझ्या हृदयात आलाच हम नहीं तोड़ेंगे कम मगर तेरा साथ ना छोड़. गुरुवार करणार, गुरुचरित्र पारायण करणार, पण कधी जो वादा किया जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा? हे चिदान तुझा विसरलं, पण केव्हा परदेशी मुझे छोड़ के कभी साहस अगर तुम न होते, अगर माऊली न होते तो ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तो गाथा न होती, अगर अण्णा महाराज न होते तो नारायणपुर का तीर्थक्षेत्र न होता, अगर छत्रपति न होते तो महाराष्ट्र में स्वराज्य न होता. म्हणते देवा, मनाचं काही मागायचं नाही देवा. देवा त्याचं वाटलं होतं तू आता किती देवा त्याचे एक डोळा जाऊ दे, तू एक दोन्ही गेले असं मागायचं नाही. आपल्याला सगळ्यांना देवाकडे प्रार्थना करायची आहे, पण आजच्या कीर्तनात आपल्याला देवाकडे प्रार्थना नाही करायची. आता देव मिळवायला संतापत राहतात, उलटा आनंद आहे आता. हा मग प्रार्थना संकट आली देवाकडं, मग लोक देवाचं नाव घेतात. संकट आले पण इकडे भक्त ध्यानात देवा, देव मागणाऱ्याला कधी देत नाही. अन्न मागणाऱ्याला कमीच ठेवी. वय धैर्य
मागाल ना तू आला तसा गाडीने जाय एसटी तुला फुकट आहे गुरुवारी परत ये तुला मिळणार नाही पण नुसता एखादा म्हणणार बा दत्त महाराज फक्त लेकरावर ध्यान ठेवा लेकरावर कमीच करू नका पहिलं देवाचा नियम आहे आणि जी लोक देवाची जास्त भक्ती करतात त्यांचं वाढवच म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपलं कीर्तन भारी काय देवाचा धावा ज्यांनी जास्त केला त्यांची आध्यात्मिक प्रगती होते आणि भौतिक प्रगती कमी होते भौतिक प्रगती कमी होते आणि आध्यात्मिक प्रगती वाढते म्हणून देवाचं जास्त भजन करणारा धावा करणारा देव देत नाही आणि जो मागत नाही त्याला दिल्याशिवाय काही माणसं पहा दिंडीत जर आले ना विशीच्या टायमाला गायब होते यादी काढली कोण कोण राहिलं रे काही माणसं दिंडी जर घरून निघली ना त्यांची दिंडीची फक्त पंक्ती त्याच ठिकाणी गाठली पाहुणा त्याची पोरी का म्हणून मला एखादा प्रश्न विचारला होता परवाशी दिंडीत जाणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट काम करतात मला दुपार गेली त्याचं उत्तर सांगायला मी उत्तर सांगत असतो तुम्ही मला कोणतीही शंका विचारा मी काही काळ लावून येणार उत्तर सापडवणार मी रात्र दिवस पुस्तक उचलणार तुमच्या माझ्या बोलण्यावरून लगेच लक्षात आलं मी मोबाईल वापरत नाही आपली परिस्थिती नाही मी मोबाईल आणखी गायक पालक महाराज लोकांमध्ये मी गरीब माणूस बऱ्यांचे मोबाईल लाख रुपयाचे गायक वादकांचा काही शेत नाही मी मोबाईल वापरते मला इतका मोठा फायदा आहे त्याचा कोण मिळलं तपासणे कोण बाळातीत झालं ज्याला गरज आहे तो आपल्यात येईल त्याचा फायदा एवढा आहे दिवसभर 3 कीर्तन करून 500-700 किलोमीटर फिरून तास 2 तास आराम होऊन तास 1 तास अभ्यास नाही ते कीर्तन काय तुमच्या बापाने केलं नाही एवढे खोट पुस्तक सांगायचं म्हणजे अर्धा 1 तास अभ्यासच केलं त्या गप्पा आहे गप्पा जायचं जुलीला पाय लावून बसायचं काय होईल या देशात तुम्हाला देशात दोघ जण गप्पा बसले गप्पा मारीत बसले चांगल्या गप्पा रटात आल्या एक म्हणला वाघ आला पुढून वाघ आणि मी गायला पाणी पाहिजे माझ्या हातात बाकी होत वाघ असा माझ्या समोर आला आपण घाबरत नाही डेअरिंग बाग माणूस वाघाला बाकी भरपाणी फिकून आणलं वाघ दुसरा म्हणला एकदम बरोबर तोच वाघ माझ्या मांडीवर बसला त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा ओलं लागलं मी म्हणलं पाणी पडेल या गप्पा आहे शेजारी एखाद्या दाराकडून म्हशी यायची म्हैस नुसता म्हशीला पाहिजे आणि तिला म्हणायचा एकदा तरी तुझ्या शेतात घुसल काय करत घुसलं म्हशीने केला कोण आपण गाव त्याला ओळून कोणी बोल त्याला लोक म्हणजे विचार करायचा तुम्हाला 6 महिने याशी विचार करायचं काय काम इथं कामच करायचं नाही इथं एकच करायचंय काय करायचं आहे का पुढं आल्यावर धरण ठेवा करंट लावून घ्या देवा दत्त बाबा मी तुझं लेकरू आहे आणि प्रार्थना करायची देवा काय करायची देवाच्या नादीच लागायचं नाही आता पुढं समजा दत्त भेटायचं असेल तर इथं भेटा हे खालची सही कागदपत्र पूर्ण झाल्याशिवाय वर काय करणार
तुम्ही डायरेक्ट बरोबर गेले पण घाले सही घेऊन ये पहिले इथे या. हरी प्राप्ती आता इथून पुढे देवाला भेटायचंच नाही पहिलं कोणाला भेटायचं बरोबर संतांना आणि आता उलट समजा पहिलं म्हणलं तुम्ही सगळ्या बायांनी लक्ष्मी पूजून देवाली आणि पुजली का नाही तुम्ही आजारी बोलले की नाही कपाटातलं काढलं पिढ्या उठलं नारळातलं काढलं पिढ्या उठलं बँकेतलं आणलं फुलं ठुलं करंजीची टोपली लाडू सगळे कोणाला चालले तुम्ही बोला ना लक्ष्मी मग तुम्ही गरीब का तुम्ही चूक काय केली माहिती एकटी लक्ष्मी पुजणारा कधीच लक्ष्मी मिळत नाही कधीच नाही मिळणार अगोदर नारायण पूजा मग लक्ष्मी लक्ष्मी सहित शोभे आपण काय करतो त्याची पूजा करीत नाही लक्ष्मी नारायणाशिवाय एक मिनिट सुद्धा राहत नाही इसी के बिना बरोबर विजय आपल्याला जसं प्रियकरण प्रियशी म्हणते का ना येडे बाबा बसल्या तू ही मेरी जान है अगर तू न होती तो मेरे लेकिन सो जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का प्रेम करणारी पोरं घालत आहे लग्न तुम्ही ते गुलाबाचं फुल वापरता फार छोटं फुल आहे सूर्य फुल पण तुला उच्चारलं पाहिजे शू प्रेम एक वाक्य सांगतात हे प्रेम बीम हे भान हे सगळ्या जबान गोष्टी आहेत इंग्रजीची वाक्य काल खरे आज खरे उद्या खरे खिशात 100 रुपये नाही मला गावात चहा घेऊन दाखवा काही माणसं म्हणतात आपल्याला मित्र लय माणे द्या पाजायचं बंद कर मित्र एक्सपायर काय घेऊन बसले 14 फुल पेले 15 दिवस झाले एवढेच होते कपडे वांगे 12 दिवस होते अशा पण घरावर लागली फुल टाईट चांगली मोटरसायकल 14 कुठं बसला असं मोटरसायकल गॅरेज माझ्या चांगल्या खात्या कोणी बोल मी आलो त्याच्या धाब्याला इंद्री करतो प्रवचन आता काय वांग सांगू नका आता धाब्याच्या प्रवचनाला ओवी नको का ओवी नको का मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही महाराज माणसं फक्त बाहेरून देखले आतून एकदम खराब बोलते समाज तुम्हाला फक्त बाहेरून देखणं दिसतो नाही तर काही नुसते बदली करायचे 3 लाख बायको फरशीवरून सटाकली 9 लाख उभा गेला बायको म्हणून तो म्हणायला
तो करायचं कशाला हा प्रश्न एक वाक्य आहे का जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे मागच्याने काही करत नाही गाडी झाली बंगला झाला जमीन झाली सायकल झाली विहीर झाली पोराला काय करायचं नाही बायको शिक्षणही झालं बायको झाली मग आपल्या कोण काय करत त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा त्या नात्यानं आपल्याला कुणी गोड घालायचा आपलं जीवन गौरव मुलांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे आपल्या लोकांनी काय केलं माहिती का हे पोरांची कॅपॅसिटी न पाहता त्यांना स्वातंत्र्य दिलं 80% लोक एवढे ज्यांना कीर्तनात बसले त्यातले 7% लोक मनाला खचले तुम्हाला इथं काय रोग होईल नाही तुम्हाला एकच रोग होईल मी केलं मी बांध करू वाढवली माझ्या पोरानं टेप लावलं मी रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाल्ली डोक्याला तेल लावलं आता काय माया सुनानं माझं पोरगं तिथे ताब्यात म्हणून मी केली भावाची म्हणजे पप्प्याला होईल आधार बाई पप्प्याला झाला आधार मम्मी झाले मम्मीला एखाद्या माणसाची बायको नाही असं वाटलं सुद्धा घेतला त्याची बायको तोंड सोडून तो जुन्या घालतो पोराशी अंगणात ठेवतात त्याचं पाहिजे बसत तोंड सोडून नको आपण त्याला भेटायला सांगतो मग शब्द काय संपर्क करायला गेला त्याला मग तो चहा आलाच गेला सांगतो चहासाठी त्याच्या दारात गेला पण मग त्याची खुशी बसायचा त्याची खुशी बसायची त्याला फक्त मला बोलायचंच नाही काही त्याने पाहायचं तो आपल्यात पाहतो काय वाटून झालं पण पाहिजे देवान शरीरात देवानं मला नाही लागत आपले चहा काय मला नको पण यांच्या यांनी कोण आहे बायको नको पण यांना आई पाहिजे आईची मावशी व्हायची एका मित्राने एका सांगितलं माझं संबंध उमेरशी कुणाशी आम्हाला शीज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्यावर कॉलला होती मला 1 मिनिट मी तिथे शिवाय राहू शकत जशी की कुणा माहीत बरोबर विषय नाही
अगर नहा मिले तो मैंने इनके नीचे सो जाऊंगा। इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है सूर्य प्रताप। गुलाब का नाही त्या मित्राने सांगितलं मी काही सोडून येत नाही, मंगळवारी आशीर्वाद घ्यायला येत. हा गिफ्ट घेऊन गेला मंगळवारी. त्याचं सोमवारीला म्हणतो तो असं काही नाही. हा गेला त्यांना व्हायवर इनकम नर्वस. It's a more complicated case. Then they go to the problem. They say the problem is dangerous. त्याचं ते गिफ्टच पडलं खाली. तुम्हाला काय झालं? काय नाही म्हणणार. मस्त वरच्या कडेला बसून गप्पा आणल्या, आईस्क्रीम खाली, दोघांना 2 कांड्याने घेतल्या. हृदयाची धडधड हृदय एकदम फिरत होते असं म्हणत मला ते मला मोबाईल गेले. होय होय महाराज.